हाय नमस्कार, मी कल्याणी भोगले आणि आपण सध्या व्हिडिओज करतोय हाऊ टू इनकल्केट आर्ट इन स्टुडंट किंवा लहान मुलांमध्ये चित्रकला कशी वाढवावी किंवा त्याचा आवड कशी निर्माण करावी किंवा कॉपी न करता वेगळ्या पद्धतीने कसं करता येईल का, असा थोडा आपण विचार करतोय. आणि तुम्हाला पण काही आयडिया सुचल्या तर मला नक्की सांगा. तर आतापर्यंत 3 व्हिडिओ झालेत. तर पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पानांचं घेतलं होतं. त्याच्यात आपण सेन्सेस म्हणजे टचनी आणि डोळे मिटून आणि मग ते एक्सप्रेस करायचा प्रयत्न केला होता. दुसऱ्या ह्याच्यात गोष्ट सांगितली होती, इमॅजिनेशन केलं होतं आणि ते डुडल केलं होतं. आणि तिसऱ्या ह्याच्यात आपण रंग आपल्याला कुठला रंग आवडतो का हे बघितलं होतं आणि रंग शोधला होता. आता चौथ्या ह्याच्यात आपण काय करायचंय, चौथ्या ह्याच्यात आपल्याला साऊंडशी रिलेटेड करायचंय. खरं तर आजची आयडिया ही सोपी आहे किंवा सगळ्यांना माहिती आहे, आपल्या परंपरेत खूप आहे आणि तुम्ही बऱ्याच आर्टिस्टना बघत असाल. शो असतात त्यांचे, काहीतरी म्युझिक चालू असतं त्याच्यावर ते पेंटिंग करत असतात किंवा वेस्टर्नमध्ये पण ही खूप पद्धत आहे. पण हे करत असताना लहान मुलांमध्ये आपण हे जाणीवपूर्वक करू शकतो का, असं माझ्या मनात विचार आला. की बरेच वेळा आता मी काय करते, मी जेव्हा पेंटिंग करायचे पूर्वी तेव्हा मी म्युझिक लावून ठेवायचे आणि मग पेंटिंग करायचे. तर ते म्युझिक मागे असायचं. त्या म्युझिकचा परिणाम नॉट नेसेसरी माझ्या पेंटिंगवर होईलच, पण एक मूड क्रिएट व्हायचा आणि मी ते करायचे. आता तो परिणाम व्हायचा का नाही हे माहिती नाही, पण काही काही वेळेस म्हणजे काही काही लोकांचं असं असतं की तो म्युझिक अफेक्ट करतो की बाबा नाही, म्युझिक बंद कर, ऑडिओ बंद कर, कुठल्याही प्रकारचा मला आवाज नकोय. किंवा इव्हन काही काही वेळेस मी पॉडकास्ट ऐकत सुद्धा पेंटिंग करू शकते, काही जण नाही करू शकत. तर प्रत्येकाचं वेगवेगळी कॉग्नेटिव्ह बिहेवियर असतात. लहान मुलांचं पण तसं असतं. तर हा एक थोडा आपण परत प्रयोगच करतोय ना सध्या, तर हा एक प्रयोग करून बघूया. तर एक मी म्युझिक क्लिप दिलेली आहे. ही माझी खूपच क्लासिकल म्युझिक आहे. तुम्ही तुमचं शोधून तुमच्या मोबाईलवर जे नेहमीची असेल ट्यून किंवा कुठली असेल ती लावून बघितली केलं तरी चालेल, लावून मुलांना दाखवलीत तरी चालेल. मुलांनी काही तुमचं कार्टूनचं एखादं बॅकग्राऊंड म्युझिक असेल ते आवडत असेल तर ते लावलं तरी चालेल. त्याच्यात काही रिस्ट्रिक्शन नाहीये. फक्त आपल्याला करायचं काय आहे, अतिशय सोपं आहे. आज काही फार विशेष मी काही सांगणार नाहीये, पण हे मला असं वाटत होतं की हा व्हिडिओ टाकावा का नाही, याच्यात काही विशेष नाहीये. पण तरी हे आपल्याला म्हणजे हे गेलं पाहिजे टिक मार्क म्हणून आपल्या, की साऊंडशी आपले एक्सप्रेशन रिलेट आपल्याला करता येतात का. फक्त आपल्याला हेच बघायचंय. मुलांना तुम्ही ऑब्झर्व करायचंय की तुम्ही म्युझिक लावून द्यायचं शांत. बरं, ओके, आता आपण डायरेक्ट मुलांशी बोलूया. हाय मुलांना, तुम्ही तुमचं आवडतं म्युझिक तुमच्या मोबाईलवर लावा, आई वडिलांना लावायला द्या. त्याच्यात आवाज नकोय. आवाज नसता कामा, म्हणजे बोलणं नाही किंवा सॉन्ग नाही, फक्त म्युझिक. ते म्युझिक लावा. 2 मिनिट्स 1 मिनिट्स किती असेल तरी ते म्युझिक लावा. एकदा तुम्ही ऐकून बघा, तुम्हाला आवडतंय का, तुम्हाला हेच पाहिजे का. ते आवडलं तुम्हाला तर ते परत रिपीट लावा. सगळी तयारी करा, पेपर घ्या आणि त्याच्यावर तुम्ही चित्र काढायचं आजचं. ओके, असाच मी डेमो थोडा 1 मिनिटाचा माझा केलेला इथे पुढे देणार आहे आणि शांतपणे ते करायचे. बरं, आता ह्याच्यात रूल्स काय आहेत, तर करताना मुलांना सांगते मी, करताना तुम्हाला जर वाटलं की मला म्युझिकशी रिलेटेड मी करत नाहीये किंवा काय, असं विचार करायचा नाही. पण हे म्युझिक आणि या म्युझिकमुळे मला कुठले रंग आवडतात का, या म्युझिकमुळे मला काही शेप्स काढावेसे वाटतात का, या म्युझिकमुळे मला काही रेघा ओढाव्याशा वाटतात का, मी पेपरवर काहीतरी करतेय का, किंवा मला ह्या म्युझिकमुळे काहीच करावं असं वाटत नाहीये का, हे तुम्ही विचार करायचे. हे मुलांना अगदी खूप लहान मुलं असतील त्यांना तुम्ही आईवडिलांनी हळूहळू विचारू शकता की किंवा नुसतं तुम्ही ऑब्झर्व केलं, नाही काही विचारलं तरी चालेल. मला वाटतं विचारायला नकोच, आपण ऑब्झर्व करायचंय आणि त्यांना करू द्यायचंय. तर फक्त आज हाच प्रोजेक्ट आहे आपला सोप्पा. तर मी ह्याच्यानंतर तो मी जे छोटंसं केलंय ते म्युझिक लावून ते टाकते.
हां, केलं का सगळ्यांनी? बरं. आता जर कोणी असं म्युझिक लावून तुम्हाला काही सुचलंच नसेल, तुम्ही केलंच नसेल किंवा तुम्हाला करावंसं वाटत नसेल, तर आत्ता करू नका. 4 दिवसांनी करा. परत दुसरं म्युझिक शोधा, ते लावा, त्यांनी करा. असं तुम्ही खूप प्रयोग करू शकता. आणि असं असतं काही काहींचं की नाही, ते म्युझिक लावल्यावर मला डान्सच करावं असं वाटतं, मला ते चित्र काढावंसं वाटत नाही. तर असं पण होऊ शकतं, आपल्याला माहिती नाहीये. तर फक्त नॅचरल ज्या गोष्टी आहेत त्या होऊ द्यायच्यात आपण. आपल्याला ऑब्झर्व करायचंय आणि कुठेतरी ह्याचा अवेअरनेस क्रिएट करून सवय लावायची आहे आपल्याला, की हे म्युझिक आणि मग चित्र, रंग काही एकमेकांना तुम्ही म्हणू शकता का? किंवा मी असं असं ऐकलं तर मला हा रंग घ्यावा असं वाटतोय का? हा जरा थोडा विचार आला पाहिजे. जर मोठी मुलं आहेत की त्यांनी नक्की करा, जी आता 5वी 6वी जे स्वतःचे स्वतः विचार करतायत, त्यांनी नक्की असा विचार करा की हे ऐकल्यावर मला असं करावं असं वाटतंय का? आणि जी अगदी मोठी आहे 10वी 12वी, तर तिथं छानच विचार करू शकतात. तर विचार म्हणजे नुसतं ऑब्झर्व करा स्वतःला आणि वेगवेगळ्यांनी वेगवेगळा आपल्यावर काय मनावर परिणाम होतो ते आपण एक्सप्रेस करू शकतो का, असा विचार करायचा आहे. हा अगेन प्रयोगच आहे, तो तुम्हाला कसा वाटला तो सांगा तुम्ही आणि कमेंट्स टाका. आणि हां, आणि आज मी श्रेयांशला आणि अगस्त्यला हाय सांगणार आहे, कारण श्रेयांशनी रंग ओळखला होता, त्याचा ब्लू आवडता रंग आहे असं सांगितलंय आणि अगस्त्यला स्काय ब्लू आवडता रंग आहे असं त्यांनी मला सांगितलंय. तर त्यांना हाय आणि त्यांचे रंग त्यांनी ओळखल्याबद्दल. बाकीच्यांनी ओळखले नसतील रंग, ती गेम केला नसेल तयार, तर करा. आणि लिंक इथे देतीच आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा चॅनलवर जाऊन बघा. ओके, एन्जॉय. चलो, टाटा, बाय बाय.